जरांगेंचा मुंबईत एल्गार सुरूच 2 दिवसात निर्णय न झाल्यास पाणीही सोडण्याचा इशारा। एकतर गोळ्या घालून किंवा उपोषण करून मरू, जरांगेंचा निर्धार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। त्यांचा निर्धार। मुंबईत आंदोलकांचे हाल, सीएसएमटी सह मिळेल त्या जागी रात्री घेतला आसरा। मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा। मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची शहांनी तावडेंकडून घेतली माहिती। जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसी महासंघही आक्रमक। आजपासून नागपुरात ओबीसी महासंघाचंही साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यास कडाडून विरोध। राज्यभरात आज पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। मुंबई, ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। बाप्पांच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल। आज लालबागच्या राजासह विविध बाप्पांचे आशीर्वाद घेणार, तर जेपी नड्डा गणेशोत्सवासाठी आज पुण्यामध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात पदाधिकारी मेळाव्याला राहणार उपस्थित। आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला सरकारची मंजुरी। पवनार ते सांगली दरम्यान परिपत्रक काढून अधिग्रहणाला मंजुरी दिल्याची माहिती, तर उर्वरित भागाचं काम अंतिम टप्प्यात। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता। गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गिफ्ट। म्हैस आणि गायीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयानं वाढ। शुक्रवारी सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर। सोनं प्रति तोळा 1,05,000 अमेरिकेकडून 50% आयात शुल्क लागू केल्यावर दर वधारल्यानं ग्राहक आणि व्यावसायिकांना धक्का। पंतप्रधान नरेंद्र मोदींची टोकियो, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याशी चर्चा। आज जपानचा दौरा आटपून पंतप्रधान मोदी शांघाय सहकार परिषदेसाठी चीन दौऱ्यावर। रशियाचे अध्यक्ष पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर। वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारतात येणार, तर सोमवारी एससीओ परिषदेत होणार मोदी पुतीन भेट।